नमस्कार. जमलेल्या सर्व परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार, कंत्राटी कामगार तसेच वसाहतवासियांचे हार्दिक स्वागत. आज आपल्या परळी औष्णिक विद्युत केंद्राचा 54वा वर्धापन दिन. 54 वर्षाआधी तत्कालीन संरक्षण मंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांनी मराठवाड्यातील परळी वैजनाथ येथे या प्रकल्पाचा शिलान्यास करून येथे वीज निर्मिती केंद्राची स्थापना केली. या 54 वर्षात परळी औष्णिक विद्युत केंद्राने अनेक विक्रम प्रस्थापित केले. यामध्ये सुरुवातीच्या काळात संच क्रमांक 1 व 2 30 मेगावॅट क्षमतेचे वीज निर्मिती केंद्र प्रस्थापित झाले. सन 1982 मध्ये संच क्रमांक 3, 4 व संच क्रमांक 5 यांची स्थापना झाली. अविरतपणे 35 वर्षापेक्षा जास्त काळ या संचांनी महाराष्ट्राच्या विजेची भूक भागवली व आपल्या महानिर्मितीमध्ये मोलाचे योगदान दिले. सन 2007 मध्ये संच क्रमांक 6 व 7 250 मेगावॅट सुरू करण्यात आले व आजपर्यंत ते अविरत सुरू आहेत. संच क्रमांक 8 याची स्थापना 2016 मध्ये झाली व हे तीनही संच आज महाराष्ट्राच्या वीज निर्मितीमध्ये मोलाचा वाटा उचलत आहेत. मराठवाड्यातील एकमेव वीज निर्मिती केंद्र असलेले परळी औष्णिक विद्युत केंद्र महानिर्मिती कंपनीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. वित्तीय वर्ष 2024 ते 25 मध्ये परळी औष्णिक विद्युत केंद्राने अतिशय उल्लेखनीय अशी कामगिरी केलेली असून त्यामध्ये संच क्रमांक 6 ची विक्रमी अखंड धाव, संच क्रमांक 6 ने 112 दिवस अखंड अविरतपणे वीज निर्मिती करून आपल्या स्वतःचाच 109 दिवसांचा विक्रम मोडीत काढला. संच क्रमांक 8 ने 93 दिवस सतत वीज निर्मिती करून त्याने देखील एक नवीन विक्रम प्रस्थापित केला. परळी औष्णिक विद्युत केंद्राने वित्तीय वर्षात MOD मध्ये लक्षणीय अशी घट केलेली असून मागील दर 5.6 रुपये प्रति युनिट वरून चालू वर्षात 4 रुपये 4 पैसे प्रति युनिट इतका कमी केला. हे सर्व मुख्य अभियंता श्री सुनीलजी इंगळे साहेब व त्यांच्या टीमच्या अखंड मेहनतीमुळे शक्य झालेले आहे. तसेच उत्पादन क्षमतेत परळी औष्णिक विद्युत केंद्राने लक्षणीय अशी सुधारणा केली असून परळी औष्णिक विद्युत केंद्राचा PLF 37% वरून 2025 मध्ये 74% पोहोचलेला आहे. ही उत्कृष्ट कामगिरी विश्वसनीयता व कार्यक्षमतेचे नवीन प्रतीकच बनले आहे. परळी औष्णिक विद्युत केंद्राने 2023-24च्या तुलनेत चालू वर्षात 40% जास्तने बिघाड होण्यापासून वाचवलेले आहे. ऊर्जा क्षमता क्षेत्रातील परळी औष्णिक विद्युत केंद्राला एनर्जी सेव्हिंग सर्टिफिकेट्स मिळण्याचा मान यावेळी प्राप्त झाला. तसेच राष्ट्रीय जल कार्यक्षमता पुरस्कार देखील 10 जानेवारी 2025 रोजी परळी औष्णिक विद्युत केंद्राला मिळाला. कोळसा हाताळणी विभागाने सलग 3 वर्ष ब्लॅक डायमंड अवॉर्ड प्राप्त करून आपली सातत्यपूर्ण कामगिरी सिद्ध केलेली आहे. यामध्ये सर्व CHP टीमची मेहनत व कर्मठता दिसून येते. परळी औष्णिक विद्युत केंद्राला राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमतेचा देखील पुरस्कार प्राप्त झाला असून मार्च 2025 रोजी काउन्सिल ऑफ एन्व्हायरो एक्सलन्स संस्थेने परळी औष्णिक विद्युत केंद्राला बेस्ट एनर्जी युनिट हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला. परळी औष्णिक विद्युत केंद्राला आजपर्यंतच्या इतिहासात प्रथमच माननीय श्री मुख्य अभियंता सुनीलजी इंगळे साहेबांच्या कल्पनेतून कर्मचारी गुणगौरव सोहळा व स्नेहमिलन याचे आयोजन करण्यात आले. या संकल्पनेतून प्रत्येक विभागातील उत्कृष्ट कामगिरी करणारे अभियंता, अधिकारी, लिपिक, कर्मचारी, तंत्रज्ञ व कंत्राटी कामगारांचा सहकुटुंब सन्मान करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमात कर्मचाऱ्यांच्या सन्मानाबद्दल सर्वत्र कौतुकाची लाट पाहायला मिळाली. या आयोजित उत्सवात परळीकरांनी भरभरून प्रतिसाद देत या नवीन उपक्रमाची कौतुक केले.
व प्रत्येक वर्षी असा कार्यक्रम व्हावा अशी इच्छाही व्यक्त केली। परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अतिशय मेहनती असे श्री विक्रम पाठक तंत्रज्ञ 3 यांना सन 2023 व 24 साठी, तसेच श्री सचिन कानडे यांना सन 2024 व 25 साठी विश्वकर्मा अवॉर्ड प्राप्त झाला। तो आपल्या CMD साहेब श्री B राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशगड मुंबई येथे मिळाला व आपल्या परळी औष्णिक विद्युत केंद्रात एक मानाचा तुराच रोवल्या गेला। एक्सलन्स एनर्जी ऑफिशियस युनिट IPP 2024-25 हे पारितोषिक नुकतेच गोवा येथे वितरित करण्यात आले। परळी औष्णिक विद्युत केंद्राकडून अधीक्षक अभियंता श्री सचिन पेटकर साहेब यांनी स्वीकारले। प्रकाशगड मुंबई येथे नुकतेच पार पडलेले इंजिनियर्स डे केस स्टडी कॉम्पिटिशन याचे तृतीय पारितोषिक परळी औष्णिक विद्युत केंद्रातील अत्यंत हुशार व मेहनती अभियंता श्री आनंद हटकर साहेब व सचिन शेळके साहेब यांना आपले सर्व डायरेक्टर साहेबांच्या हस्ते मिळाले व आपल्या परळी औष्णिक विद्युत केंद्रामध्ये देखील अनुभव व कार्यक्षमता कुठेही कमी नाही हे दाखवून दिले। महाजनको मुख्य कार्यालय येथे इंजिनियर्स डे अतिशय थाटामाटात साजरा करण्यात आला। यामध्ये प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये परळी औष्णिक विद्युत केंद्राला द्वितीय पारितोषिक मिळाले। हे पारितोषिक श्री विकासजी नाईकवाडे यांनी पटकावले। इंजिनियर्स डे पेपर प्रेझेंटेशन या स्पर्धेकरता देखील परळी औष्णिक विद्युत केंद्राने उत्तुंग अशी भरारी मारत संच क्रमांक 6-7 येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री राजेशजी आघाव यांना द्वितीय पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले। आपल्या वर्धापन दिनाच्या मुख्य अभियंता श्री इंगळे साहेब यांच्या कल्पनेतून विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते। यामध्ये मागील 10 ते 12 दिवसांपासून अनेक खेळांमध्ये आपल्या सर्वांनी आनंद लुटलेला आहे। यामध्ये क्रिकेट, बॅडमिंटन, बुद्धिबळ, कॅरम, ब्रिज, मॅरेथॉन, रनिंग, भालाफेक, थाळीफेक, गोळाफेक, उंच उडी, लांब उडी, 100 मीटर ते 1500 मीटरपर्यंत धावण्याच्या स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या। वसाहतीतील कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केलेले होते। यामध्ये सर्वांनीच नृत्याचा मनसोक्त आनंद लुटला। नवीन कल्पना घेऊन हॅपी स्ट्रीटचे देखील आयोजन करण्यात आले व परळीतील आपल्या वसाहतीतील सर्वांनी आनंद लुटला। उंट, घोडे, बैलगाडी या राईड्सचा देखील आनंद घेतला। आपल्या कर्मचाऱ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी मुख्य अभियंता साहेबांच्या प्रयत्नामधून कराओके सॉंग्सचे आयोजन करण्यात आले व आपल्या वीज निर्मितीच्या दगदगीतून एक विरंगुळा व्हावा व आपले छंद जोपासता यावे यासाठी उत्कृष्ट असे नियोजनही केले होते। यामध्ये मुख्य अभियंता स्वतः, उपमुख्य अभियंता व वसाहतीतील अनेक कर्मचाऱ्यांनी गायनाचा आनंद लुटला। आज झालेल्या संघटना व प्रशासन यांच्यात अतिशय चुरशीचा असा क्रिकेट सामना पार पडला। याचा देखील सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी आनंद घेतला। आपला वर्धापन दिन आता समारोपाकडे जात आहे। मागील 10-12 दिवसांपासून आपण या वर्धापन दिनामध्ये अतिशय आनंद लुटलेला असून आता आपल्या वीज निर्मितीच्या कार्यात स्वतःला झोकून देऊ व परळी औष्णिक विद्युत केंद्राचे नाव उंचावत ठेवू असा संकल्प करूया। धन्यवाद।